जिल्ह्यात आज बहुतांश भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली असली तरी तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। तासगाव तालुक्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले। या पावसाने अग्रणी एरळा नदीसह ओढे व नाल्यांना पूर आलाय। अतिवृष्टीने पूर्व भागातील अनेक पूल पाण्याखाली गेलेत। कवठेमंकाळ तालुक्यातील मळणगाव सांगली पूलही पाण्याखाली गेलाय। या मार्गावरील रात्री उशिरापर्यंत वाहतूक व्यवस्था बंद राहिली। या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान असले तरी पेरण्या थांबल्याचं चित्र आहे। गत आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस होतोय। 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने जोर ओसरला असला तरी दुपारी तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले। काही दिवसांपासून दोन्ही तालुक्यात संततधार पाऊस होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असताना अतिवृष्टी झाली आहे। गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली। हा पाऊस अतिवृष्टीप्रमाणे 1.5 ते पावणे 2 तास बेफाम कोसळलाय। तासगाव तालुक्यातील वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, मांजर्डे, कौलगे, खुजगाव, लोढे, चिंचणी, वाघापूर, सावर्डे, मणे, राजुरी या गावात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। या अतिवृष्टीमुळे तासगाव सावळज रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला। खुजगाव येथे रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली। लोढे नजीक ओढ्यावर पाणी आल्याने दुचाकी वाहतूक बंद होती। पूर्व भागातील अनेक पुलांवर पाणी आल्याने रस्ते बंद होते। शक्तीपीठ महामार्गाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून गुरुवारी शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशाची होळी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने सांगलीत करण्यात आली आहे। तर 27 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेती बचाव कृती समितीच्या वतीने येथील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक पार पडली। या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला। नागपूर ते गोवा हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून सुमारे 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, मिरज, कवठेमंकाळ तालुक्यातील 5000 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशाची होळी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे। तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात 18 जूनला मोर्चाचं आयोजन केले। या मोर्चात सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। तर 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत झाला। शेतकऱ्यांच्या मुळावर असलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे। महापुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाबरोबर समन्वय ठेवू, पण या काळात प्रशासनाने दक्ष राहावे। पुराचं पाणी येण्यापूर्वी नागरिकांचं स्थलांतर करावं आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा द्याव्यात अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाला दिल्या। तर शहरातील 73 ठिकाणी साचून राहणारं पावसाचं पाणी निचरा करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। पावसाळ्याला सुरुवात झाली आहे। संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका प्रशासनाने पुराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। सुधीर गाडगीळ म्हणाले, महापुराचा फटका सांगली शहराला बसू नये यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे। पुराचा धोका टाळण्यासाठी शासनाशी समन्वय साधला जाईल। प्रशासनाने देखील गाफील राहू नये। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं आणि त्या निवारा केंद्रात नागरिकांना सोयी सुविधा द्याव्यात। आरोग्याची काळजी घ्यावी। पुरेशी लाईट, पिण्याचं पाणी, चांगल्या जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या। आयुक्तांनी शहरातील 73 ठिकाणी साचून राहणारं पावसाचं पाणी निचरा करण्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी केली। गाडगीळ यांनी शासनाकडून पाठपुरावा करून निधी आणण्याची ग्वाही दिली आहे। 15 वर्षाच्या आतील ऑटो रिक्षाच्या फिटनेस विलंबासाठी प्रतिदिन लावलेले 50 रुपये अतिरिक्त शुल्क रद्द करावे या मागणीसाठी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने सांगलीत आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय। तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षासह आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढलाय। त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला। फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द झालीच पाहिजे। जुलमी दंड रद्द झालाच पाहिजे। दंड वसूल करायचा असेल तर आम्हाला रोजगार द्या अशा जोरदार घोषणांनी आरटीओ कार्यालय परिसराला आणून सोडला। तसेच सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत। प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांनी महासंघाच्या पदाधिकारी यांना निवेदन दिलं। केंद्रीय सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने 29 डिसेंबर 2016 रोजी
रिक्षा नूतनीकरण विलंबासाठी प्रतिदिन 50 रुपये दंडाची अधिसूचना जारी केली. त्याला मुंबई बस मालक संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा 2017 व 2022च्या याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन त्या खारिज केल्या. याचा आधार घोषित 7 मे 2024 पासून परिवहन विभाग मुंबई यांनी फिटनेस विलंब शुल्क आकारण्यास प्रारंभ केला. मात्र तत्पूर्वी 2019 आणि 4 ऑक्टोबर 2021 मध्ये मंत्रालयाने नवीन अधिसूचना काढली आहे. त्यामुळे मागील परिपत्रकाचे किंमत शून्य होते. त्यामुळे फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द करावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जत तालुक्यातील अंकले येथे सुवासिनींच्या कार्यक्रमात दिलेल्या जेवणातून सुमारे 20 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. तुकाराम केशव ऐवळे यांच्या घरी बुधवारी सुवासिनीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात गोड पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण दिलं होतं. या जेवणानंतर 20 जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं. गुरुवारी दुपारी येथील चौघांची प्रकृती खालावल्याने मिरजेतील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पुरणपोळीच्या जेवणातून विक्रम तुकाराम ऐवळे, लता तुकाराम ऐवळे, संपता कुंडलिक ऐवळे, प्रमिला तुकाराम ऐवळे, प्रसाद तुकाराम ऐवळे, चैतन्य सोपान ऐवळे, निवृत्ती पांडुरंग ऐवळे, पारुबाई पांडुरंग ऐवळे, साक्षी दादासाहेब ऐवळे, समर्थ अनिल गेजगे, सुरेखा अनिल गेजगे, नंदाताई वसंत गेजगे, सीताराम बाळू ऐवळे, राजाबाई आप्पा ऐवळे, अथर्व दादासाहेब ऐवळे यांना विषबाधा झाली आहे. सुरुवातीस काहींना मळमळ, नंतर उलटे आणि जुलाब सुरू झाला. बुधवारी रात्री उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय कवठेमहांकाळ येथे उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर 11 वाजता उर्वरित बाधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केलं. गुरुवारी सकाळी चौघांची प्रकृती खालावल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या दुचाकीचे सायलेन्सर शहर वाहतूक पोलिसांनी जप्त करत दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी जप्त केलेले हे 70 मॉडिफाईड सायलेन्सर आज रोड रोलर खाली चक्काचूर केलेत. संबंधित वाहन चालकांकडून तब्बल 1,58,700 रुपयांचा दंडही वसूल केलाय. यात काही हायस्पीड गाड्यांचाही समावेश आहे. पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणावर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुचाकीला कंपनीने दिलेले सायलेन्सर काढून अनेक जण मॉडिफाईड सायलेन्सर लावतात. याचे फॅड तरुणाईत सर्वाधिक आहे. लाखांपर्यंतच्या किमती या सायलेन्सरच्या आहेत. या सायलेन्सरमधून येणाऱ्या कानठळ्या बसणारा आवाज हा अनेकांसाठी त्रासदायक ठरतोय. अनेकदा धडकी भरवणारा हा आवाज ज्येष्ठ वाहन चालकांना अपघाताचं निमंत्रण देतो. याच पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने गेल्या महिन्यात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. कर्णकर्कश आवाज करणारी हे वाहने दिसली की त्यांना वाहतूक शाखेत आणलं जातं. ते सायलेन्सर तातडीने मिस्त्रीकडून काढून घेत दंडात्मक कारवाई केली जाते. आतापर्यंत 1.5 लाखांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केलाय. महिन्यात 70 सायलेन्सर पोलिसांनी काढून घेतले. तसेच कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न देखील पोलिसांनी काढून घेतलेत. आज जप्त केलेल्या सायलेन्सरचा रोड रोलर खाली चक्काचूर करण्यात आलाय. तमाम सांगलीकरांसमोर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एक संदेशच या निमित्ताने देण्यात आलाय. तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुपारी अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने अग्रणी एरळा नदीसह ओढे व नाल्यांना पूर आलाय. या अतिवृष्टीने पूर्व भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक व्यवस्था बंद होती. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान असलं तरी पेरण्या थांबल्या आहेत. तासगाव तालुक्यात गेल्या 8 दिवसात मुसळधार पाऊस सुरूच आहे. या पावसाने शेतात पाणी झाले. अनेक ठिकाणी ओढे आणि नद्यांना पाणी आले. मात्र गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस अतिवृष्टीप्रमाणे 1.5 ते पावणे 2 तास बेफाम होत कोसळलाय. तासगाव तालुक्यातील वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, मांजर्डे, कौलगे, खुसगाव, लोंढे, चिंचणी, वाघापूर, सावर्डे, मणेराजुरी या गावात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे तासगाव सावळज रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. खुसगाव येथे रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर खुसगावच्या बस स्थानकात 3 फूट पाणी होतं. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह अनेक प्रवाशांना त्यांचा मार्ग बदलावा लागला. लोढे नजीक ओढ्यावर पाणी आल्याने दुचाकी वाहतूक बंद होती. पूर्व भागातील अनेक पुलांवर पाणी आल्याने रस्ते बंद होते. या दमदार पावसाने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. मात्र खरीपाच्या पेरणीला तयार असलेल्या शेतकऱ्यांना आता पेरण्यांचे वेध लागले. त्या पावसामुळे अजूनही 8 दिवस शेतात जाता येणार नाही अशी सध्या परिस्थिती झाली आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार प्रवेशासाठी 7 जून रोजी सोडत झाली. सोडतीनंतर 7 दिवस उलटूनही अद्याप पालकांना प्रवेशाबाबत मेसेज आले नाहीत. जिल्ह्यात शनिवारपासून सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होणार आहेत. मात्र पाल्याचा प्रवेश अद्याप निश्चित झाला नसल्याने पालकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर RTE प्रवेश प्रक्रियेत बदल केला. खासगी शाळांना RTEमधून वगळण्याचा निर्णय शासनाने मागे घेतला. जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यावर्षी RTE प्रवेश प्रक्रियेसाठी उशीर झालाय. जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी 231 शाळांची निवड झाली आहे. त्या शाळेत 1901 प्रवेश उपलब्ध करण्यात आलेत. प्रवेशासाठी 2368 अर्ज आलेत. सोडत झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांच्या त्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र 7 दिवस होऊनही मेसेज आले नाहीत. पालक सातत्याने मोबाईल पाहतात, मात्र मेसेज आला नसल्याने गोंधळाचं वातावरण आहे. तसेच मेसेज कधी येईल अशा ठोस माहितीही मिळत नसल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. प्रवेशासाठी असणारी संकेतस्थळ सातत्याने बंद होत असल्याच्या तक्रारी पालकांमधून होत आहेत. प्रवेशासाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन RTE कागदपत्र पडताळणी समितीकडून तपासणी करावी लागणार आहे. मात्र अजून प्रवेशाबाबत मेसेज न आल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 50,58,00,000च्या आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बँकेच्या आजी माजी संचालक आणि अधिकाऱ्यांसह 41 जणांना नोटीस बजावण्यात आली. याबाबत 27 जून रोजी म्हणणं सादर करण्यास सांगण्यात आले. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रिया दळणकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या काही निर्णयाबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. यात संबंधित तक्रारी तथ्य आढळल्याने महाराष्ट्र नागरी सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधील कलम 83 अंतर्गत बँकेची चौकशी करण्यात आली. या चौकशीत ही संबंधित तक्रारी तथ्य आढळलं असून तत्कालीन संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे 4 प्रकरणात बँकेचे 50,58,87,000चं आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका त्यात ठेवण्यात आलाय. बँकेकडून चौकशीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे मागील महिन्यात मागवून घेतली. यानंतर आता 88 मधील कलम 72 नुसार बँकेच्या मागील आणि विद्यमान संचालक मंडळातील सर्व आजी माजी संचालक तसेच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह मागील संचालक मंडळाच्या काळातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या नोकर भरतीसाठी उर्वरित आरोग्य महिला 16 जून रोजी तसेच कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 16 ते 21 जून या कालावधीत लेखी परीक्षा होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 754 जागांसाठी 34,743 उमेदवारांचे अर्ज केले होते. आतापर्यंत संबंधित कंपनीकडून 14 संवर्गाची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित परीक्षांना सुरुवात झाली आहे. आरोग्य सेवक पदासाठी 1,739 उमेदवारांनी परीक्षा दिली. आरोग्य सेवक पुरुष 50% मधून हंगामी फवारणी 13 ते 15 जून. आरोग्य सेवक महिला पदासाठी 16 जूनला लेखी परीक्षा होईल. कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 16 ते 21 जून या कालावधीत 4 केंद्रांवर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. सरळ सेवा भरती परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने होत असून परीक्षार्थींनी कोणाच्याही आमिषाला आणि दबावाला बळी पडू नये असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी केले.